नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये उपनिषद म्हणजे काय, ते कोणी लिहिले, कधी लिहिले, ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपनिषद हे वेदांचा सार आहे. त्याला ज्ञानकांड असेही म्हणतात. म्हणजे वेदांमध्ये जो ज्ञानाचा भाग आहे तो उपनिषदमध्ये आहे. उपनिषद हा शब्द 3 भागांतून बनलेला आहे. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निश्चयपूर्वक आणि शद म्हणजे बसणे किंवा ज्ञान घेणे. गुरुच्या जवळ बसून आत्मज्ञान घेणे हा उपनिषदांचा खरा अर्थ आहे. उपनिषद हे जीवनाचे विज्ञान आहे. तुमच्या मनात प्रश्न येत असेल की उपनिषद नक्की लिहिले कोणी? उपनिषद एका व्यक्तीने लिहिलेले नाहीत. ते ऋषीमुनींच्या आत्मज्ञानातून आलेले आहेत. ते लोक ध्यान, तप आणि आत्मचिंतनातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि नंतर ते ज्ञान त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले. हेच उपनिषद म्हणून ओळखले जातात. उपनिषद हे कोणाचं लिखाण नाही, तर जागृतीतून आलेलं ज्ञान आहे. म्हणून उपनिषदांना श्रुती असं म्हणतात. ऐकून शिकलेले ज्ञान, लिहून नाही. हे उपनिषद कोणत्या काळामध्ये लिहिले गेले? तर उपनिषदांची निर्मिती अंदाजे इसवी सन पूर्व 800 ते 200 या काळात झाली. म्हणजे आजपासून जवळपास 2500 ते 3000 वर्षापूर्वी. उपनिषदांमध्ये नक्की काय लिहिलं आहे? तर उपनिषदांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान आहे. म्हणजेच फिलॉसॉफी ऑफ लाईफ. जीवनाचा उद्देश काय आहे, जन्म मृत्यू म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. जसे की मी कोण आहे, सत्य काय आहे, जीवनाचे खरे अर्थ काय आहेत. एकूण उपनिषदांची संख्या 108 मानली जाते. पण त्यातील 11 उपनिषदांना मुख्य उपनिषद म्हणतात. उपनिषदांचा उपयोग हा आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि जीवन सुधारण्यासाठी केला जातो.